तर नमस्कार मंडळी, आज आपण खेकड्याचा पारंपरिक पद्धतीने रस्सा कसा बनवायचा तो बघणार आहोत। तर त्यासाठी ना उकडून घेतलेले आहेत खेकडे सगळे। आता ते कसे खेकडे सोलायचे, तर त्याचा जो पेंदा असतो ना, तो पेंद्याचा वरचा भाग काढायचा असतो, हा बघा। आणि हा जो नांगा असतो ना, त्या नांग्यातील गर ना खूप छान लागतो खायला। तुम्ही कधी खाल्लायत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ना त्याचे मागचा जो भाग असतो ना पेंद्याचा, ह्याला पेंदा म्हणतात, तर तो काढायचा। आणि त्याचे बाजूचे जे कडक भाग असतो नांगा वगैरे ते पण छोटे असतात ते काढायचे। आणि हे बघा, हे दाखवतोय तुम्हाला, असं काढायचं मागचा साईड। आणि फक्त हा त्याचा वरचा भाग असतो तोच फक्त आपण रश्श्यासाठी घ्यायचा। आणि जे बारके बारके असतात ना नांगे, त्याचा आपल्याला पुढे वापर करायचा आहे अजून। तर हे बघा, हे अशा पद्धतीने ना आपण सगळं काढून घेतलंय। आता मसाल्यासाठी थोडं खोबरं खिसून घेतलंय, एक अर्धा वाटी खिसून घेतलंय, थोडीशी कोथिंबीर आणि आलं देखील खिसून घेतलंय, आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या। आणि खोबरं आणि काय घेतलं, कांदा आपण भाजून घेतलेला होता, तो आता छान पाट्यावर वंट्यावर वाटून घ्यायचा बरं का। हे बघा, असा छान त्याची पेस्ट छान बनवून घ्यायची, असं हळूहळू। आणि त्यात थोडीशी कोथिंबीर पण घातली बरं का। आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा ते असं वाटून घ्यायचं। हे वाटून झालं की आपण जे ठेवलेले ना बारके बारके नांगे, त्याला नांगे म्हणतात, ते पण असं छान त्याची असं पेस्ट बनवून घ्यायची, म्हणजे कुटून कुटून असं बारीक बारीक करून घ्यायचं ते पण, कारण त्याचा आपल्याला पुढं उपयोग करायचा आहे त्याच्या रसाचा, त्याच्यामुळे। हे बघा, अशी छान अशी त्याची बारीक पेस्ट तयार होती, ती पेस्ट करून घ्यायची। आणि त्याच्यामध्ये ना पाणी घालायचं आणि ते असं सगळं मिक्स करायचं पाणी घालून। जे आपण ते चेचून घेतलेलं होतं ना, वाटून घेतलेला होता तो नांगा, त्याचं ते पाणी ना आपल्याला रश्श्यासाठी वापरायचे बघा। अजून त्यात दिसते, त्याच्यामुळे आम्ही अजून थोडंसं वाटून घेतलं आणि त्यात थोडंसं पुन्हा पाणी घालून आहे ना त्याचा परत रस काढून घ्यायचा। जोपर्यंत त्याचे ते कडक भाग आहे ना, तो जोपर्यंत असं वेगळा होत नाही ना, जरा चकचकीत होत नाही, तोपर्यंत त्याचा रस काढत राहायचं। हे बघा, भरपूर रस निघतो आणि त्याचं कडक जे आवरण असतं ना, ते पण लगेच बाजूला निघतं। चला, तर आता फोडणीला सुरुवात करूया। तर पातेल्यामध्ये ना 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आणि आपण जो वरवंट्यामध्ये वाटलेला होता मसाला, तो त्यात टाकून घ्यायचा आणि तो देखील छान मिक्स करून घ्यायचा। त्याला छान बघा उकळी आली आहे मसाल्याला। त्यात आता आपण मटण मसाला, हळद घालायची आणि थोडंसं रंगासाठी आम्ही तिखट घातलेली, आपली जी काश्मीरी पावडर असते ना ती घातलेली, पण आपण नंतर परत 3 चमचे आपली साधी घरी मिसळलेली तुमची चटणी असते ती घालायची, 3 चमचे, ती देखील छान मिक्स करून घ्यायची। त्याला देखील थोडंसं छान उकळून द्यायचं, म्हणजे जरा मसाला भाजला जातो ना तो थोडा, असं छान हलवून घ्यायचं बघा। आता थोडंसं त्याच्यानंतर आपल्याला हवं त्या प्रमाणात चवीनुसार मीठ घालायचं, ते देखील छान हलवून घ्यायचं। आणि त्यात हळूहळू आता आपण जे पाणी केलेलं होतं ना ते घालून घ्यायचं आणि ते नांगे पण टाकून घ्यायचे आणि जो आपण पेंदे सोललेले होते ते देखील त्यात लगेच मसाल्यात टाकून घ्यायचे आणि ते थोड्या वेळ ना झाकून ठेवायचे, लगेच नाही हलवायचं। हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोड्या वेळ झाकून ठेवायचं। आता त्याला परत उकळी आलेली आहे बघा, दिसते का तुम्हाला, थोडी थोडी उकळी येते। आता ते सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी टाकायच्या आधी, म्हणजे त्या पेंद्यांना ना तो सगळा मसाला लावून घ्यायचा। हे बघा, असं छान मस्तपैकी लावून घ्यायचा। आणि आपण जो नांगे कुटून जो रस्सा काढलेला होता ना, तो रस्सा हळूहळू हळूहळू त्यात सगळं घालून घ्यायचं। हे बघा, किती छान उकळी येते। आता तो सगळा रस्सा आहे ना, हा बघा, सगळा त्यात टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी ढवळायचं त्याला छान असं। आणि त्याला आता एकच उकळी आणायची, महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेकड्याच्या रश्श्याला ना एकच उकळी आणायची, कारण जर आपण त्याला जास्त उकळी आणली की रस्सा ना फाटू शकतो आणि लगेच खराब होतो, त्यामुळे रस्सा फाटू नये जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही शक्यतो त्याला एकच उकळी आणा। एका उकळीमध्ये पूर्णपणे तो खेकड्याचा रस्सा तयार झालेला असतो। तर तयार आहे आपला खेकड्याचा झणझणीत रस्सा, अगदी पारंपरिक पद्धतीने। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट